दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। 70 फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रांत आली असून तब्बल 30 दिवसापासून व्यवसाय बंद आहे। याबाबत पालकमंत्री पालिका आयुक्त यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आणि मोर्चाही काढण्यात आला। मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ येथे भेटून 70 फूट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत सांगण्यात आली। त्यानंतर या वस्तुस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की 70 फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत त्या जागेवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर आणि महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत जैसे थे व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल। तसंच या संदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना आदेश देण्याचंही आश्वासन दिल्यानं 6 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता। परंतु अद्याप मागण्या मान्य न झाल्यानं महापालिकेतील भाजीपाला विक्रेते फेरीवाले यांनी गळ्यामध्ये विविध भाज्या फळे यांचे हार घालून घोषणा देत अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। या प्रसंगी ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, अखिल शेख, खाजाबाई करजगी, जाफर शेख, महेश कसबे, हसन काशिम बागवान, चांद शेख, रुक्मिणी कावळे, शांताबाई कोळी आदींची उपस्थिती होती। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।